हॅलो गाईज, तर मी आत्ता आलेली आहे माझ्या माहेरी. तर हे माझं घर आहे. चला मी आतून तुम्हाला दाखवते माझं घर. तर असं आहे माझं घर. त्याच्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि रात्री आम्ही सर्व एकत्र जेवायला बसलो होतो. मस्त मजा करत, हसत खेळत. आणि माझी आई वाढत होती मध्येच बसून. आमच्या गावची पूजा होती तर नमन ठेवलं होतं. तर आम्ही का मिस करणार. तर आम्ही सर्व रेडी झालो रात्री नमन बघायला. खूप मस्त असतं, खूप छान वाईब्स असतात. मला खूप आवडतं नमन बघायला. तर हे बघा, एवढा क्राऊड असतो आमच्याकडे नमन बघायला. सर्व येतात, मुंबईकर तर पहिले येतात बघायला, कारण त्यांच्यासाठी ते खूप रेअर असतं. आणि मला 2 दिवसच मी गेली होती गावी, पण मला हे भेटलं होतं, तर का मिस करणार मी. तर आई पण माझ्याबरोबर होती. आम्ही सर्व नमन बघायला गेलो. तर हे बघा, हे असं असतं नमन आमच्याकडे. तर खूप मजा येते बघायला. जे कोकणातले असतील तर त्यांना माहीतच असेल. तर गवळणी आल्या, त्याच्यानंतर आम्ही गवळणी बघून घरी निघालो, कारण आम्हाला परत उद्याची तयारी करायची होती. आमच्याकडे देव येणार होते, तर त्याची तयारी करायची होती. तर आम्ही 1 तास बघितला नमन आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. सकाळी माझी आई रांगोळी काढत होती, तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की कशी रांगोळी असते. तिची थोडी युनिक असते, त्यामुळे मला दाखवायची आहे तुम्हाला. तर हे बघा, अशी 2 बोटांवरची ती रांगोळी बोलतात त्याला. तर तशी ती काढते. मला खूप आवडते ही रांगोळी तिची, पण मला नाही येत. तर तुम्हाला येते का, प्लीज कमेंट करून सांगा मला. तर तिची ती स्पेशालिटी आहे माझ्या आईची ही, आणि आमच्या घरी सर्वांना आवडते ती रांगोळी काढते. पालखीची पूजा करायच्या अगोदर देवाची पूजा करतात. तर आमच्याकडे सकाळी देवाची पूजा करतात. तर जो देवाची पूजा करतो तोच पालखीची पूजा करतो. तर माझा भाऊ आहे, तर त्याने देवाची पूजा केली होती. तर बट ऑब्वियस तोच पालखीची करणार होता, तर तो करत होता. तर मी व्हिडिओ शूट केला, तुम्हाला दाखवते आमचं देवघर. मग रांगोळी काढायची असते अंगणामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते कशी असते. तर थोडी युनिक असते रांगोळी, आपण नॉर्मल काढतो तशी नसते. तर जी पालखी असते ना, तर त्याचीच रांगोळी काढायची असते, पालखीची रांगोळी काढायची असते. तर माझी आई काढत होती पालखीची रांगोळी, ते आम्हाला नाही जमत. तर तिने काढली, आम्ही कलर भरणार होतो त्याच्यानंतर. तर हे बघा, ही अशी काढत होती माझी आई रांगोळी, आणि त्याच्यानंतर आम्ही कलर आणि पालखीबरोबर पालखीतले देव वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये काढायचे असतात. म्हणजे पालखीच ओव्हरऑल, पालखीच पूर्ण त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये दाखवायची असते देवासकट. तर अशी काढायची, आणि त्याच्या बाजूला ढोलकी, त्याचं निशाण, पालखीचं निशाण असतं, म्हणजे एक झेंडा असतो, तर तो पण काढायचा असतो, आणि बाजूला ढोलकी काढायची असते. तर कोकणामध्ये अशीच रांगोळी काढतात शिमग्यासाठी. तर फायनल तुम्हाला लुक दाखवते.
तर ही बघा, ही अशी आम्ही रांगोळी सजवली. त्याच्यानंतर पालखी येणार तर पाय, माझ्या काकीने पाय छापले तिथे. पालखी येणार पण आणि जाणार पण असे दोन्ही पण पाय छापले तिने. माहेरवशी नसते ती, पालखीचे पाय धुते. लग्नानंतर पहिल्यांदाच पालखीला आली होती, तर आई बोलली की तू धू. तर मी गेली होती, तर माझ्याबरोबर काकाई पण होती माझी ती दाखवायला, कारण देव येणार असतो तर काही चुका नको व्हायला. त्यामुळे ती मला सांगत होती की कसं धुवायचं, आणि त्याचे खूर असतात पालखीचे, ते धुवायचे आणि आपल्या पदराने ते पुसायचे, अशी पद्धत असते. तर तसं केलं मी, आणि त्याच्यानंतर पालखी आमच्या अंगणात आली, ती बसवली. त्याच्यानंतर माझा जो दादा आहे त्याने पूजा केली पालखीची. त्यांच्याबरोबर गुरव असतात पालखीबरोबर, तर ते सांगत असतात की कसं काय पूजा करायची, तर तसं तो करत होता. त्याच्यानंतर सर्वजण आम्ही पाया पडत होतो, आणि नंतर मग ज्याला नवस बोलायचे तर ते नवसही बोलू शकतात. जे माहेरवशी नसतात त्यांचे नारळ द्यायचे असतात. तर ते सर्व झालं. तर आमच्याकडचं गाऱ्हाणं तुम्ही ऐका, मी तुम्हाला दाखवते कसे असतात गाऱ्हाणं. गाऱ्हाणं सगळीकडे असतं कोकणामध्ये, पण ते बोलायची पद्धत वगैरे ती वेगळी असते. तर आमच्याकडची मी तुम्हाला दाखवते कशी असते, किंवा नारळ देताना कसं बोलतात तर ते तुम्हाला दाखवते. खूप त्यांच्या मुलांवरून ते वाज होम्या केदार वागजा पण कालकी परवा 69 महाकाव्याचे त्यांच्या मुलांवर शेरलेले मान्य करून घे तुमको संभाळवायची. ते वाज होम्या केदार वागजा पण कालकी परवा 69 महाकाव्य दत्तरामन संतोष यांनी हात पिढे नाटलेले मान्य करून घे तुमको संभाळवायची. छान असतं. खूप चांगले वाईब्स येत असतात की आपल्या दारात देव येतो वर्षातून एकदा. तर खरंच त्याच्यासाठी तुम्ही गावी जायलाच पाहिजे, कारण देव स्वतः येतात आपल्या दाराशी. खूप मस्त होतं सगळंच. आम्ही पाया पडलो आणि मग पालखी दुसऱ्याच्या घरी गेली. तर आमची ही लास्ट वाडी होती. तर ह्या वाडीतून आता डायरेक्ट पालखी सानेवर जाणार होती. सानेवर आमचं मोठं देऊळ आहे, तर तिथे पालखी डायरेक्ट जाणार आहे. तर खूप मिरवणूक मोठी असते त्याची, सर्व वाडीतले लोक जमा होतात आणि त्या पालखीबरोबर जात असतात. तर पूर्ण पालखी नाचवत ती नेत असतात. तर आमच्याकडे मुली नाचवत नाहीत, कारण खूप जड असते ती पालखी, आणि मान फक्त मुलांनाच असतो किंवा माणसांना असतो नाचवण्याचा. तर ते खूप मस्त एन्जॉय करतात, गुलाल असतो. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते आमच्याकडे कसे नाचवतात. तर खूप मस्त असतं बघायला. आणि त्याच्यानंतर फटाके असतात, रॉकेट्स सोडतात, आणि खूप भारी मजा असते. मी पहिल्यांदा हे बघितलं होतं गावी गेल्यानंतर. तर तुमच्याकडे पण असंच असतं का, तर प्लीज कमेंट करून मला सांगा. तर एका साईडला होळी पण पेटवली होती त्यांनी. तर हा खूप आनंदाचा सोहळा असतो. तर खरंच कोकणवाल्यांनी शिमग्यासाठी गावी खरंच जावा. त्याच्यानंतर आम्ही रात्री जेवायला बसलो. मस्त चिकनचा बेत होता, तर चिकन वडे खाल्ले. खूप चांगल्या आणि गोड आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि बाय.